हॅलो गाईज. तर आज मी जाते दमनला एकटी. रात्री लय 2-3 वाजेपर्यंत घरच्याला बनवलं, त्याच्यानंतर ते हाव बोलले जायसाठी. तर फायनली मी आता माझं रिझर्वेशन झालेलं आहे कधीचं, पण तरी बी नाही म्हणत होते ते जायचं. एकटी जाते ना म्हणून तर त्याचं मन लागणार नाही, चिंता तर राहतेच मम्मी पप्पाला, त्यात काही विषय नाही. पण मी बरोबर जाते, मला तेवढा आत्मविश्वास आहे की मी बरोबर जाईल. तर तिथे एक मैत्रीण राहते, तिच्याकडे मी जाणार आहे फिरायला. रडू नको, जाऊ दे. अरे बाय तर कर. तर फायनली मी घराच्या बाहेर निघालेली आहे आणि काय बोलू समजत नाही मला. खुशी खुशी खुशी, इतकी खुशी. तर आता मी रिक्षा करून बसस्टँड जाईल, मग बसस्टँडवरून भुसावळ जाईल आणि तिथून माझं रिझर्वेशन आहे. तर मी आता रिक्षामध्ये बसले बसस्टँड जाण्यासाठी. रिक्षा करून मी पोहोचले बसस्टँड आणि बाई बसस्टँडवर 5 मिनिट पण नाही थांबले आणि डायरेक्ट जळगाव गाडी लागली. एक नंबर काम झालं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट की बसमध्ये जागा होती, बस अर्ध्याच्या वर खाली होती, त्याच्यामुळे रिलॅक्स जाता आलं. त्या बसमध्ये 3 ते 4 तास प्रवास करायचा होता, म्हणून मी बराच वेळ गाणे ऐकले. नंतर मग विचार करत होते की झोपायचं, पण झोप काय लागत नव्हती. मग आला रसावाला, मग मस्तपैकी थंडगार उसाचा रस घेतला. आणि मध्येच हे एक आजी आणि बाबा बसमध्ये चढले होते, त्यांना जायचं होतं मोताळा आणि ते बसले भुसावळच्या गाडीत. मग ते रिक्वेस्ट करत होते की आम्हाला उतरू द्या. मग नंतर थोडा वेळ मी झोपले आणि उठल्यावर वापस फ्रेश झाले, म्हणजे थोडं नाही काय तोंडावर पाणी वगैरे मारलं खिडकीत, आणि मी पोहोचले मग भुसावळमध्ये. इतकं जास्त गरम होत होतं की मी गेल्या आधी बसस्टँडवर ज्यूसच्या दुकानामध्ये गेले आणि मस्तपैकी फ्रेश ज्यूस घेतलं आणि मग निघाले रेल्वे स्टेशनला. भुसावळमध्ये बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन एकदम जवळ आहे, त्याच्यामुळे जास्त काही चालायचं काम नाही पडलं. मी पोहोचले आणि 1 तासाआधीच आमची ट्रेन रेडी होती निघण्यासाठी, म्हणजे भुसावळवरूनच होती, त्याच्यामुळे ती तिथेच थांबून होती. मग मी बरंच काही खाण्यासाठी घेतलं आणि मी बसले ट्रेनमध्ये. मला आणि माझ्या भावाला अशी सवय आहे की आम्हाला ट्रेनमध्ये बसल्यावर जास्त क्रेविंग्ज होते, हे खाऊ दे ते खाऊ दे, आणि हे सगळं माहीत असल्यामुळं मी आधीच बरंच काही खायला घेतलं होतं बाई. आणि मग फायनली आमची ट्रेन स्टार्ट झाली. हॅलो गाईज. तर आता मी माझ्या सीटवर आलेली, वरती होतं माझं सीट आणि मी आतापर्यंत खाली बसलेले होते. बराच वेळ त्या आजीसोबत गप्पा केल्या आणि आता आले सीटवर. म्हटलं थोडं झोप, कारण रात्री काय झोपणार नाही, काल रात्री पण झोप झालेली नाही. लवकर निघायचं होतं घरून म्हणून मी लवकर उठले, तर आता मी झोपले. याच त्या आजी ज्यांच्यासोबत मी गप्पा केल्या आणि आता वरती आले. A few moments later. तर मस्तपैकी आता झोप झाली. 1 तासच झोपता आलं, आता झोपही येत नाही आहे, म्हणून मग मी उतरले. नंदुरबारचं स्टेशन आलं होतं, तर म्हटलं आता थोडंसं काही खाऊन घेऊ. तर इथे या वड्या भेटल्या, याला काहीतरी पात्रा की काहीतरी असं बोलतात. तर मी ते ट्राय केलं, बऱ्यापैकी टेस्ट होती त्याची, म्हणजे टेस्ट चांगली होती, पण ते ताजं नसल्यामुळं थोडं कडक लागत होतं. पण ठीक आहे ना, बाहेर ट्रॅव्हलिंगमध्ये टाईम काढावं लागते भाई. मग ते खाऊन झाल्यावर मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करत होते, पण नंतर मला काय झोप लागली नाही. तर आता वाजलेत रात्रीचे 12:30 आणि आता फक्त 1च तास बाकी आहे मी दमन पोचण्यासाठी. त्यात माझी मैत्रीण मला बरेच कॉल करते की कुठपर्यंत आले, व्यवस्थित आहे, मला अपडेट देत राहा. तर मी आता फक्त वेट करते की आता लवकर दमन स्टेशन आलं पाहिजे.
तर आता वाजलेत रात्रीचे 1:45 आणि मी पोहोचले वापी स्टेशन. तर इथून 10 किलोमीटर दमण आहे. तर मी दमण जाणार आहे, नंतर मला निशा घ्यायला येणार. तर रात्रीचे 2 वाजलेत आता, पण तरी बी स्टेशनला एवढी गर्दी भाई, डायरेक्ट मुंबईसारखी. पूर्ण स्टेशन भरलेलं आहे लोकांनी. तर आता मी आली आहे स्टेशनच्या बाहेर आणि आता मी टॅक्सी बघते दमण जाण्यासाठी. तर भरपूर गर्दी आहे, दिवसा जेवढी असते तेवढीच. तर बघू आपण आता टॅक्सी. भाई फायनली मी इथं उतरले आणि मला एकटं फिरायला इतकी जास्त मजा येते आज. एकदम असं भारी वाटत आहे. फक्त एकच गमभरी कहाणी आहे की या 2-2 बॅग मला एकटीलाच घ्यावं लागतं आहे, एक पाठीवर आणि एक हातात. पण ओके, मला लय भारी फील होते बाई एकटं फिरायला. एक नंबर मस्त. तर मी आता पोहोचले. आता निशा येत असेल मला घ्यायला, रस्त्यानंच येते. पण मी आज पहिल्यांदा नाही का अंगावरचं सोनं बाहेर येताना काढून ठेवलं आहे. त्याच्यामुळे मला असं अजिबात वाटते स्वतःला पाहायला. कानात नाही, गळ्यात नाही, फक्त ही एक अंगठी आहे बाई. सिक्रेट सिक्रेट सिक्रेट. ते हरपायच्या भीतीनं नाही, पण लोक विचित्र आहेत आता सध्या. कोणी पैशासाठी काही करू शकतं, म्हणून मी बाई सगळं घरी ठेवून आले. ओ माय गॉड. आली भाई पूरी. और ये आ गया अपना डॉन. बाप रे बाप, इतने कॉल आ रहे घर से. ये रोज वाली क्या लाइटिंग? हाँ, ये तो रोज रहती है, एंडिंग तक रहती है, और अपने फिलहाल यहाँ से ही टर्न मारते. तर आता आम्ही पोहोचलो आहे घराजवळ. लिफ्टने आम्ही जातो आहे घरी. तर फायनली मी पोहोचले घरी. आता मस्त फ्रेश वगैरे झाले. तर आता थोडं रिलॅक्स वाटते. लय जास्त थकवा वाटत होता. आता आम्ही जेवण करणार आहे. पोरीनं जेवण काढून ठेवलं मी आंघोळ करेपर्यंत. और ये आ गया है हमारा जेवण. मस्त टेस्टी जेवण होतं. तर हे इथं बाई काहीतरी स्वीट आणलं आहे पोरीनं माझ्यासाठी. हाय. ही माझी क्यूट मैत्रीण. नाही अच्छे दिख रहे हो. आणि हे काही मिठाई आणली भाई तिनं, पण मला माहीत नाही क्या बोलते उसको. मुझे भी नहीं पता. व्हेरी गुड. तर आता रात्रीचे 4:30, रात्रीचे रे सकाळचे 4:45-5 वाजता आहे. आम्ही गप्पा करत बसलो होतो आणि अचानक मला वास आला मस्तपैकी मातीचा, एक नंबर. आणि आवाज येत होता पावसाचा. तर बाहेरून पाहिलं ना, इतकं मस्त वातावरण झालं. हे बघा मी तुम्हाला बारिश आ गई है. मला लय भारी वाटते असं पाऊस पाहून. मिस यू मम्मा. कारण मम्मी पण याच पावसाची वाट बघते घरी, आणि मी पण वाट बघत होते की पाऊस आला पाहिजे. आणि फायनली इकडे पाऊस आला. माहिती नाही घरी आला का नाही, पण मी मम्मीला मिस करते इकडे पाऊस आला म्हणून. कारण आम्ही दोघी मिळून पावसाचा वेट करत होतो की पाऊस आला पाहिजे आणि गरमी गेली पाहिजे. मस्त वाटतं पण इकडे एक नंबर. तर लिटरली आता सकाळ झालेली आहे. सकाळचे 6 वाजता आहे. आणि फायनली आता आम्ही झोपणार आहे. आमच्या गप्पा करून झाल्या नाही, पण इथून आता थोड्या वेळात सूर्य येणार आहे. तर मग नंतर झोप लागणार नाही, झोप होणार नाही, म्हणून आता आम्ही झोपणार आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितलास तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आवडलाच असेल तर शेअर पण करा. बाय.